नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 17 तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या आहेत. त्या पुढील प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नांची काठिण्य पातळी काय याची माहिती कळेल. चला मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा, पुढील वाक्यप्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. कंबर खचणे. आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. पहिला आहे शारीरिक थकवा जाणवणे, दुसरा आहे खड्ड्यात पडणे, तिसरा आहे संकट कोसळणे आणि चौथा निराश होणे. तर यापैकी योग्य उत्तर काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कंबर खचणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, निराश होणे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पाऊस आला असता तर येणे झाले नसते वाक्यातील आख्यात ओळखा. प्रथम ताख्यात, लाख्यात, द्वितीय ताख्यात किंवा वाक्यात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, द्वितीय ताक्यात हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. देअर हॅज बीन डॅश ॲक्सिडेंट डॅश ट्रक हिट डॅश बॉय हू वॉज सायकलिंग बाय डॅश साईड ऑफ द रोड. आपल्याला आर्टिकल्स ओळखायचे. आर्टिकल्स ए अँड द या तीनपैकी कोणते आर्टिकल्स या ठिकाणी योग्य आहेत ते आपल्याला सांगायचे. 4 रिकाम्या आहेत, जागा आहेत, म्हणजे 4 आर्टिकल असणार आहेत. तर याचं योग्य उत्तर काय? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे पहिल्यामध्ये ॲन ॲक्सिडेंट, अ ट्रक हिट, अ बॉय हू वॉज सायकलिंग बाय द साईड ऑफ द रोड, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट uses to fill in the blank in the given sentence. The parents asked the principal to dash his decision about the sports day. Unconsider, reconsider, considered, consideration. काय असेल याचं योग्य उत्तर? काय? रिकन्सिडर, म्हणजे पर्याय क्रमांक बी हा आपला योग्य उत्तर. रिकन्सिडर हिज डिसिजन अबाउट द स्पोर्ट्स डे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यपालांनी 1 फेब्रुवारी 1818 रोजी ऐतिहासिक सातारा घोषणा केली होती? माउंट स्टुअर्ट, एल्फिन्स्टन, वेलसी, मिंटो, विल्यम बेंटिक. तर याचं योग्य उत्तर आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न. जोड शब्द नसलेला शब्द ओळखा. बाजारहाट, भाजीपाला, विद्यापीठ किंवा भाकर तुकडा. जोड शब्द नसलेला शब्द यावर एक प्रश्न विचारला जातो, त्यामुळे याचा अभ्यास करायचा आहे. काय जोड शब्द नसलेला शब्द? विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला 1 मार्क सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यापीठ हा जोड शब्द नसलेला शब्द आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न. आता संभाव्यतेचा प्रश्न. या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले संभाव्यतेचे कमीत कमी 3 किंवा 4 प्रश्न विचारलेले आहेत आणि अंकगणित व भूमितीय श्रेणीवर 1 प्रश्न, म्हणजे एकूण तुम्हाला इयत्ता 10वीचा बीजगणिताचा पुस्तकाचा अभ्यास केला तर तुमचे 4 मार्क फिक्स आहेत. खूप सखोलमध्ये दिलेलं आहे तिथे सर्व काही. तुम्हाला जर 4 मार्क मिळवायचे असतील हे, तर इयत्ता 10वीच्या बीजगणिताच्या फक्त 2च धड्याच प्रकरणाचा अभ्यास करायचा. एक संभाव्यता आणि दुसरं आहे अंकगणित श्रेणी. संभाव्यता आणि दुसरं काय आहे? अंकगणित श्रेणी. या 2च प्रकरणाचा तुम्हाला अभ्यास करायचा. पुढचा प्रश्न. जोड शब्द नसलेला शब्द निवडा. भांडण, तंटा, तंडाप, खेडा, दानशूर किंवा थांगपत्ता. जोड शब्द नसलेला शब्द ओळखायचा आपल्याला कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दानशूर हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. योग्य पर्यायाची निवड करा. झाड, पडतो, पडे, पडले किंवा पडली. तर काय? झाड पडले, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तो दुःखद प्रसंग पाहिला आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. प्रश्नार्थी आहे
मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे किंवा केवळ वाक्य आहे. तो दुःखद प्रसंग पाहिला आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे संयुक्त वाक्य. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गणिताचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. रवींद्रनाथावर उपनिषदे कबीर यांचा परिणाम झाला आहे. संयोग चिन्ह आहे, उद्गार चिन्ह आहे, अवतरण चिन्ह आहे किंवा प्रश्न चिन्ह आहे. कोणतं विरामचिन्ह योग्य असेल या वाक्यामध्ये ते आपल्याला सांगायचं आहे. तर संयोग चिन्ह म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence. Walk carefully lest you dash fall. Could, need, would, should. काय? should. पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर. should fall. आठवे थिएटर ऑलिम्पिकचे भारताच्या 17 शहरांमध्ये 51 दिवसाच्या शानदार कामगिरीनंतर 6 एप्रिल 2018 रोजी डॅश येथे समाप्त झाले. बेंगलोर, नवी दिल्ली, कोचीन किंवा मुंबई. काय असेल याचं योग्य उत्तर? तर 6 एप्रिल 2018 रोजी मुंबई येथे समाप्त झालेला आहे. काय असेल योग्य उत्तर? पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता जैविक विघटन होणारा पदार्थ आहे? लोकरीचा कपडा, नायलॉनचे कोळ्याचे जाळे, प्लास्टिकची वस्तू आणि PVC पाईप. आपल्याला विचारलंय जैविक विघटन होणारा पदार्थ कोणता? तर याचं योग्य उत्तर अगदी सोपं आहे, लोकरीचा कपडा म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन आयडेंटिफाय अ कंपाऊंड सेंटेन्स. या 4 पर्यायापैकी एक आहे जे की कंपाऊंड सेंटेन्स आहे. ते कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे. कोणतं असेल? तर कंपाऊंड सेंटेन्स कोणता आहे? पर्याय क्रमांक डी हे आहे. द फॅमिली हॅड नो प्रिव्हिजन नॉट डिड दे हॅव द मनी टू बाय देम. हे कोणतं आहे? कंपाऊंड सेंटेन्स आहे. पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचे. अरे वा, छान जमून आलाय हा आजचा बेत. उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय किंवा क्रियाविशेषण अव्यय. अव्ययाचा प्रकार कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केवळ प्रयोगी अव्यय हे आपलं योग्य उत्तर आहे. Fill in the blank with the correct noun for the given sentence. Flashes of dash happen in practically all areas of human life. काय असेल याचं योग्य उत्तर? नाउन ओळखायचं जे की या वाक्यामध्ये करेक्ट बसणार आहे. इन्स्पायरेशन, फ्लॅशेस ऑफ इन्स्पायरेशन हॅपन इन प्रॅक्टिकली ऑल एरियाज ऑफ ह्युमन लाईफ. म्हणजे काय? इन्स्पिरेशन हे आपलं योग्य उत्तर आहे. 17 जानेवारी 2019 रोजी दीनदयाळ विकलांग पुनर्वसन योजने DDRS ची प्रादेशिक परिषद कुठे आयोजित केली गेली होती? मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा पुणे. तर कुठे आयोजित केली होती? मुंबई येथे आयोजित केली होती. 17 जानेवारी 2019 रोजीची दीनदयाळ विकलांग पुनर्वसन योजनेची जी प्रादेशिक परिषद मुंबई येथे आयोजित केली गेलेली होती. पुढचा प्रश्न, योग्य शब्द वापरा. काल डॅश पडल्या. गारांनी, गारे, गारा किंवा गारी. तर याचं योग्य उत्तर आहे काल गारा पडल्या म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, choose the correct form of verb that is in agreement with the subject. The cost of all these articles dash reason. तर has, articles has reason.
म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, डॅश शासनाने 2019 वर्षापर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या प्रस्तावासह जलयुक्त शिवार अभियान प्रकल्प सुरू केला आहे. पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र किंवा गुजरात. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र शासनाने 2019 वर्षापर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या प्रस्तावासह जलयुक्त शिवार अभियान प्रकल्प सुरू केलेला आहे. हा सुद्धा संभाव्यतेचा आहे प्रश्न, पत्त्यावरील आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स द डॅश कॅन्डल फ्लिटर्ड अँड वेंट आउट. काय असेल याचं योग्य उत्तर? लाइटेड म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रथमा विभक्तीच्या प्रत्ययांचे इतर विभक्ती प्रत्ययापेक्षा असणारे वेगळेपण कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे प्रथम विभक्तीत एकवचन व अनेक वचनात प्रत्यय नसतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. Which of the following option best combines the two given sentence? सीता has a pen, सीता has a pencil. ह्या दोन वाक्यापासून आपल्याला एकच अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे, ते कोणतं? तर याचं योग्य उत्तर आहे सीता हॅज अ पेन अँड अ पेन्सिल, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. सीता हॅज अ पेन अँड पेन्सिल. महाराष्ट्रामध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये NDA द्वारे किती जागा जिंकल्या होत्या? 35, 38, 40 किंवा 41. NDA द्वारे जिंकलेल्या जागा किती होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 41 हे याचं योग्य उत्तर आहे. गटात न बसणारे शब्द ओळखा. धडा, धाड, धिप्पाड किंवा धोका. धडा, धाड, धिप्पाड किंवा धोका कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे धिप्पाड, पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. गटात न बसणारा शब्द कोणता आहे? धिप्पाड. 2014 मध्ये तयार झालेल्या कोणत्या नवीन भारतीय राज्यासाठी एका वेगळ्या उच्च न्यायालयाने कार्य करण्यास 1 जानेवारी 2019 पासून सुरुवात केली? तेलंगणा, उत्तराखंड, झारखंड किंवा छत्तीसगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तेलंगणा या राज्याने तयार केलेली आहे. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. जानेवारी अँड फेब्रुवारी आर ऑफ्टन कोल्ड, वेट अँड ग्रे इन पोर्तुगाल. पोर्तुगाल. काय असेल याचं योग्य उत्तर? योग्य विरामचिन्ह देऊन आपल्याला लिहायचं जे की योग्य पर्याय आपल्याला निवडायचे विरामचिन्ह दिलेलं. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे, जे योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं आहे. पुढील वाक्यातील उद्देशविस्तार ओळखा. भारतातील इंग्रजांचे साम्राज्य संपुष्टात आले. उद्देश विस्तार ओळखायचे आपल्याला कोणता आहे? भारतावरील इंग्रजांचे साम्राज्य संपुष्टात आले. तर उद्देश विस्तार काय? भारतावरील इंग्रजांचे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, निवडणूक आयोगाने तेलंगणाच्या कोणत्या संसदीय मतदारसंघामध्ये मतपत्रिकांच्या वापराविरुद्ध निर्णय घेतलाय? निजामाबाद, आदिलाबाद, नालगोंडा किंवा वारंगळ. तर याचं योग्य उत्तर आहे निजामाबाद, पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतात. वेळूच्या घनदाट वनात वारा घुमतो. वेळूच्या घनदाट बनाला वारा घुमती.
तर काय, वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एलिस वैदन यांनी 2019 मधील ईटी प्राईम वर्षाची महिला CEO पुरस्कार जिंकला. ज्या खालीलपैकी कोणत्या विमा कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालिका आहेत? भारतीय जीवन विमा निगम, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी. तर याचं योग्य उत्तर काय, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्राइट आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स. इट वॉज डस्क बाय डॅश टाइम वी रिच्ड डॅश केप डाऊन वन ऑफ डॅश मोस्ट ब्युटिफुल सिटीज इन द वर्ल्ड. आर्टिकल ओळखायचे आपल्याला. या तीनपैकी ए अँड द पैकी कोणता आर्टिकल कुठे योग्य आहे? द टाइम, केपला काही आर्टिकल लागणार नाही, आणि वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिटीज इन द वर्ल्ड. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. थॉमस डॅश ऑफ स्टॅम्प्स इज मॅग्निफिकंट. तर याचं योग्य उत्तर आहे कलेक्शन. पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे, जे की योग्य स्पेलिंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.